पण अनुभवत आहोत आणि त्यानंतर आपण पाहतो की 13 दिवसातील सामना क्रमांक 5वा मैदानाच्या आतमध्ये खेळत आहोत. तिकोना टायगर्स विरोधामध्ये प्रतापगड पॉवर्स. हो इथे पाहतो आपण सुचितचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. त्यानंतर चांगला टिपला झेल आणि फलंदाज बॅक टू द डगआउट फेल. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. त्यांचा आपण आवाज ऐकला. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे कर्तबगार अधिकारी आणि सुप्रसिद्ध समालोचक आमचे सहकारी सन्माननीय प्रवीणजी कामटकर सरांचं देखील या ठिकाणी आगमन होते. मी प्रथमतः या ठिकाणी वाघोली कौन्सिल सोसायटी प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यानंतर पाहूयात त्यानंतर आपण पाहतो की सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फटका खेळला होता. डीप एस्टाकवर फोडलाय. सनसनीत येतोय किरण सोरेच्या बॅट मधून चौकार. स्विच करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर आपण पाहतोय ते क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला दोन फलंदाज आपण पाहतोय ते चार धावा धावपलकावरती असताना दोन फलंदाज कोसळले. तिथे आपण पाहतो की लेगवी फॉर विकेट किरण सोरे चौकार ठोकत. मला वाटतं की सुस्तात परतला तंबूच्या असरला. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शुभम भैरट गोलंदाज तयार. सुचित हो इथे आपण पाहतो की ब्लो चेंडू आहे. खूप उंचीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मुख्य पंचांनी सांगितलं तिथे नो चेंडू असेल आपण तर धाबेल. फ्री हिट असणार आहे आणि इथून पुढे पाहूयात या चेंडूवरती शुभम भैरट कशा प्रकारे हिट करणार आहे पाहूयात. होय ते पाहतो आपण फ्री हिटची संधी होती तिथे परंतु आपण पाहतो क्लीन बोर्ड आपल्याला पाहायला मिळाला. एक मोठी नामी संधी आणि इथे मोठं जोरदार मैदानाच्या आतमध्ये असेल. आपण पाहतो की स्वराज परफेक्ट मिडल झालं असेल बॅट वरती आणि त्यानंतर इस्टनचा वेध घेणारा चेंडू काही कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुचितचा पाहायला मिळतोय. लाजवाब सुचितचा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु जरूर फटका फसतोय. टिपला असेल आणि आपण पाहतो इथे स्वराज
बॅक टू द पव्हिलियन बाद धक्का क्रमांक तिसरा. डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विजय वर्मा. आपण पाहतो की 3 फलंदाज स्वस्तात तंबूच्या आसराला परतलेत. सुचितचा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये विजयसाठी असेल. चांगल्या चेंडूला सन्मान दिला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पॅकअप केला आणि त्यानंतर आपण पाहतो की षटकाची होते समाप्ती. एका षटकानंतर धोपलकावरती 6 धावा 3 गडी बाद असताना काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुचितची पाहायला मिळाली आहे. लाजवाब. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. आपण पाहतो की दुसरं चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहेत आणि बडू सक्सेना बडू सक्सेनाच्या प्रत्येक विकेट साठी अतुल खंडार यांनी कळवलंय 501 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि त्याच बरोबरीच आपण पाहतोय ते पंचांचं बोट आकाशाकडे. बडी बसली शाल में धक्का क्रमांक असेल 4था फलंदाज बॅक टू द डगआउट. म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला. मला घाबरला. एकच जण पाहिजे. आम्ही दोघंच आहेत. आणि ह्यो माझा भाऊ आहे. नाही एवढे जण नाही. सगळी नाही इथून नाही बघा. किती वाजले काका? काका किती वाजले? किती वाजले? पावणे 5. 4:45 जा लवकर. 4:45 लाईनला पुढे या. 4:52 52 52 नाही 50 आणि 2. आणि तुमचं आहे का? कसं आहे डोकं फिरलं का तुझं? दादा काय होतंय? लागले तो पायाला. काय लागले? म्हणू सक्सेना. तिकडे सर ना लोखंड लागले नाही. अयो कसं काय बॉल पकडताना कॅच पकडली डायरेक्ट लोखंडात पाय तुम्ही एवढं शांत लागलं तरी काय नाही होत. शेर आहे. अभित सर आपण पाहतो की तरी कॅच पकडू लागलं. जबरदस्त असा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना त्याचं सुद्धा बोला असा 500 पराभव रुपयाचं. तुम्ही पराभव स्वीकारला. हो, ते पण काय म्हणतात. ठीक आहे. काय सर बोला 500 ती खुर्ची रुपये. आली तर मग करू. आवाज नाही ऐकून गेला. होय. गेलं? खंडार ना अतुल आपण सात वाजता अतुल सरांकडनं म्हणावं. साई आहे ना साई त्याची साई आला काही चाललाय
नॉट आउट. तिसरे पंच कळवत आहेत नॉट आउट. फलंदाज सेफ. फलंदाज सेफ असेल आणि त्यानंतर 6 धावा धपलक्यावरती असताना 3 फलंदाज आतापर्यंत इथे बाद आहेत आणि त्यानंतर आपण पाहतो बडू सक्सेना यांच्या प्रत्येक विकेटसाठी अतुल खंडार यांनी कळवलंय की 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. हो इथे पाहतो स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला. त्यानंतर रिधाव चेंडू मैदानी शॉट मध्ये हाताळल्यानंतर धपलक स्थिर आहे. 6 धावा 3 गडी बाद असताना निर्धाव चेंडू आल्यानंतर पुन्हा एकदा पुढील चेंडू आपण पाहत आहोत. बॅटफूट फैजा चेंडू होता. उत्तुंग आहे मध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली टिपला झेल. एक सुंदर झेल टिपत फलंदाज होतो फेल. बॅक टू द डग आउट आणि या विकेट साठी अतुल खंडार यांचं 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. चौथा फलंदाज 6 धाब्यांवरती कोसळतो आणि नवीन फलंदाज मैदानी शॉट मध्ये दाखल होतोय. करण चिंचोले. करण चिंचोलेला आपण आता इथून पुढे पाडणार आहोत आणि त्यानंतर 1.3 षटकांचा खेळ मैदानी शॉट मध्ये संपत असताना 6 धावा इथे बनवल्यात आणि 4 फलंदाज तंबूच्या आसनाला परतलेले आहेत. कुठेतरी आपण पाहतो की संघाची आता पडझड होताना आपल्याला पाहायला मिळते. इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला यशाचा मार्ग शोधावा लागणार आहे. एक चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूला सरबाड दिला आणि त्यानंतर आपण पाहतो की धपलक स्थिर आहे. 6 धाबा 4 गडी बाद असताना टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो की थोडंसं बाहेरचं वळण घेतलं आणि त्यानंतर मुख्य पंच कळवत आहेत वाईडची घोषणा. अवंतर धाबे येईल. अवंतर धाबेच्या मदतीने होईल वाढ. धपलकावरती 7 धाबा 4 गडी बाद असताना 7 धाबा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानी शॉटमध्ये आपण पाहतो पुन्हा चांगल्या चेंडूला सन्मान. काही गोलंदाजी खऱ्या अर्थानं बडू सक्सेना अक्षरशः गोलंदाजाला जागचा हलू देत नाहीये. लाजवाब गोलंदाजीचा नजरानं आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत पहा इथे केलेला कमबॅक. मला वाटतं की या षटकामध्ये एक वाईड आलेला आहे. होय ते पहा काय चेंडू मैदानी शॉटमध्ये होता. टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगाने निरीक्षकाच्या हातामध्ये जाऊन उसवतो चेंडू आणि ते 2 षटकानंतर धपलकावरती वाईडची 1 धाव फक्त खर्च केली आहे म्हणू सक्सेनानं आणि ते 1 गडी बाद करत 7 धाबा धपलकावरती असणार आहेत. 4 गडी बाद असताना शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती दाखल होत. आपण पाहतो की परफेक्ट मिडल केला होता बॅट वरून आणि खूप उशिरा
मोठी धाड आपल्याला पाहायला मिळते. षटकार 6 धाबा 6 रन. वदार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक, कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा नंदनी षटकार. तेरा धाबा धोपलकावरती असताना 4 फलंदाज इथे बाद आहेत. 2.1 षटकाचा खेळ संपला आणि त्यानंतर पुढील छोटे मध्ये आपण पाहत आहोत. डायरेक्ट हिट केला होता तिथे. एक धाव घेतली आणि एका धाबेच्या पद्धतीने होते बाद. धोपलकावरती 14 धाबा 4 गडी बाद असताना चौदा धाबा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मध्ये शॉटमध्ये आपण पाहतो आणि त्यानंतर आणि फलंदाज बाज बॅक टू द डगआउट. मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. तू बरा ना, तुला कोणी हे केलं? 14 धाबा धोपलकावरती असताना 5 फलंदाज बाद आहेत. 2.3 षटकाचा खेळ संपला. वाईट चेंडू मुख्यपंच कळवत आहेत. अवंतर धाबेच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती धाबा 15 5 गडी बाद असताना पुढील चेंडू मध्ये आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा आपण पाहतो की हलक्या दरे खेळायला एक सुंदर तडका होता. एक धाव तिथे निश्चित मिळेल. 2 धाबा मिळणार की काय, परंतु एका धाबेच्या मदतीने होते वाढ. आणि धोपलकावरती आपण पाहतो धाबा असतील 16. पुन्हा एकदा फेकी थोडीशी अस्तव्यस्त आली आहे. फेकी थोडीशी अस्तव्यस्त आल्यानंतर आपण पाहतो की 2 धाबा आत्ताच्या 17 धाबा धोपलकावरती असताना 17 धाबा धोपलकावरती असताना पुन्हा एकदा पाहूयात पुढील चेंडू मध्ये टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि यशच्या समोरून मला वाटतं की चेहऱ्या समोरून निघून गेला चेंडू एस्टेरिक्सच्या हातामध्ये. 2.5 षटकाचा खेळ मध्ये संपत असताना हो इथे पाहतो मोठी अपील मध्ये पाहायला मिळाली, परंतु यशनं तिथे प्लेस केलं चेंडूला आणि एक धाव निश्चित मिळेल. एका धावेच्या मदतीने होईल वाढ आणि धोपलकावरती धाबा 18 3 गडी बाद असताना लेग बायची सिंगल येते. धोपलकावरती 27 धाबा 6 गडी बाद असताना धाबा धोपलकावरती आपण पाहतोय. इथे पुढील चेंडू मध्ये आपण पाहतोय उसळी घेत आपण पाहतोय की चांगले चेंडूचा प्लेस केले, तिथे चांगले चेंडूला प्लेस केली आणि कोणतीही धाव नसेल डकार कळवतोय. आणि 4 षटकानंतर धोपलकावरती 27 धाबा 6 गडी बाद असताना
आपण पाहतो की निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि त्यानंतर पाचव्या षटकातील पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव इरफान स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर एक मोठी अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नसेल. निर्धाव चेंडू येतोय आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन चेंडू. अक्षरशः इथे पाहतो की फलंदाज शुभम करकेला बॅट वरती चेंडू येत नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि नो स्ट्राईकला असेल विजय वर्मा. त्यानंतर आपण पाहतो की पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळत एकदा गली पॉइंट मध्ये चांगला चेंडू कव्हर केला. एका धाबीच्या मदतीने होते बाद धोपलक्यावरती 28 धाबा 6 गडी बाद असताना त्यानंतर सिंगल घेतलं तर स्ट्राईक वरती आपण पाहतो की विजय वर्माला आता घेतलं जात आहे. विजय वर्मा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये शांत सहेबी खेळी साकारतोय, कारण की 6 फलंदाज बाद असताना आपण पाहतो इथे फायटिंग स्कोर उभा करायचा असेल तर तुम्हाला धाबांचा धाबेधाव इथे करावं लागणार आहे. षटकार चौकाराची आतिषबाजी करावं लागणार आहे आणि मुख्य पंच कळवतील आताचा चेंडू वाईड आहे. अवंतर धावेच्या मदतीने होते वाढ आणि धोपलक्यावरती आपण पाहतो 29 धाबा 6 गडी बाद असताना वाईड चेंडू बॅक टू बॅक दोन चेंडू खराब स्वरूपामध्ये पाहायला मिळतात तिथे इरफान यांचे. आपण पाहतो की आतापर्यंत एकतीस धावा धोपलक्यावरती असताना आपण पाहतो की एक धाव घेतल्यानंतर धोपलक्यावरती 31 धावा 6 गडी बाद असताना पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. हो मोठी अपील होती. वाईड चेंडूची घोषणा अवंतर धावेच्या मदतीने होते वाढ. धोपलक्यावरती 32 धावा 6 गडी बाद असताना हो काय फटका मैदानाच्या आतमध्ये होता. लाजवाब देखना फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ते शुभम करकेच्या बॅट मधून एक ताबडतोब फटका डीप फाईन लेग फोडलाय सनसनीत चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौकार. 36 धावा धोपलक्यावरती असताना आपण पाहतो की एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतो. एका धाबेच्या मदतीने होते वाढ धोपलक्यावरती आपण पाहतो की 5 षटकार तर 37 धाबा 6 गडी बाद असताना शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 5 षटकानंतर धोपलक्यावरती धाबा 37 6 गडी बाद असताना 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होत आहेत प्रभाकर सिंग.
संघ मालक स्वतः संघाची मालकी त्यांच्याकडे प्रभाकर सिंग आपण पाहतो की संशोधन टाकण्यासाठी या गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होत आहेत. त्यानंतर फाबियात काय फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला. शुभम करकेचा एक मोठा ब्लास्ट थेट फेकून दिला चेंडू अगदी सीमारेषा बाहेर. षटकार 6 धावा. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा नंदनी षटकार. 43 धावा धोपलकावरती आहेत. 5.1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना पाहूयात पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रभाकर सिंग. हो इथे पाहतो फ्लोर लेनचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकल्यानंतर 2 धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर होताना पाहायला मिळाला. आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. तिसरे पंच मला वाटतं की चेंडू बिमर आहे का ही पाहणी करण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे निर्णय येतोय आणि तिसरे पंच कळवतील योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणामध्ये. तुषार बेटे सर. नो चेंडू. होय ते पाहूया पुन्हा मोठा फटका होता तिथे. फ्रीडचा खरपूस समाचार घेत मोठी धाड येतो. षटकार 6 धावा. हा गेला षटकार. कणखर सातव्या षटकातील पहिल्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते निर्धाव पाहायला मिळाला आणि स्ट्राईक वरती विजय वर्मा तो शुभम करके हो विजय वर्माच्या बॅट मधून बॅट फुटपेचा चेंडू होता. खरपूस समाचार घेत थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार 6 धावा. ध्वजार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा नंदनी षटकार. आपण पाहतो की 61 धावा धोपलकावरती असताना ओमकार गायकवाड यांच्यासाठी एक पारितोषिक येत आहे. विकेट घेतल्यानंतर अतुल खंडार साहेबांनी कळवलंय 501 रुपयांचं पारितोषिक. आपण पाहतो की लीग मॅचेस मधले आज शेवटचे सामने आपण मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत आहोत. परंतु काही संघाचा मला वाटतं या स्पर्धेतला प्रवास थांबणार आहे तर पुढे काही सामना जिंकून वाटचाल करणार आहेत. एक चौकार येतो आणि चौकाराच्या सह्याने होते बाद. धोपलकावरती 65 धावा 6 गडी बाद असताना पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. पुन्हा स्विच करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर आपण पाहतो की एक धाव घेतले तिथे. दुसरीचा प्रयत्न होणार की काय परंतु प्रयत्न जरूर केलाय आणि पाहता पाहता 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. सूचित होता तिथे थोडासा मला वाटतं की फंबल होतो सूचित आणि 2 धावेच्या मदतीने होते बाद. 67 धावा 6 गडी बाद असताना 6.5 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे.
पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलत असतं यार ओंकार. हो इथे पाहतो पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथे पाहूयात विकेट. लेग बिफोर विकेट. फलंदाज बाद अतुल खंडार. म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. मुख्य पंच कळवतायत इथे लेग बिफोर विकेट आहे का ही पाडी करण्यासाठी. आणि आपण त्याच बरोबरीत आपण पाहतो की तिसरे पंच कळवतायत फलंदाज OUT आउट बाद. अतुल खंडार साहेबांनी कळवलं होतं की विकेट साठी ओंकार गायकवाडच्या विकेट साठी 500 रुपयांचं पारितोषिक होतं. 7 षटकानंतर धावफलकावरती 67 धावा 7 गडी बाद असताना विजय वर्माच्या प्रत्येक सिक्स साठी गोपाल ढोले यांनी कळवलं आहे की 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक. विजय वर्माच्या प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतो की 501 रुपयांचं पारितोषिक गोपाल ढोले साहेबांनी कळवले. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा मैदानाच्या आतमध्ये करत असताना अमोल साळुंकेला आपण पाहणार आहोत. बॅटिंग पॉवर प्लेस षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती रोहित पवार उंच पुरा ताकदवान गोलंदाज. एक मोठी क्षमता कालच्या क्षेत्रामध्ये अक्षरशः इथे षटकारा चौकाराचा पाऊस पाडला त्यानं मैदानाच्या आतमध्ये. 11 षटकार ठोकत मला वाटतं 8 चौकार त्यानं खेळले होते. धावेंचा धाबेड धाव मैदानाच्या आतमध्ये केला आणि त्यानंतर डायरेक्ट हिट केला होता पहा. परंतु चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि त्यानंतर एकच धाव नकार कळवतो तिथे. एक धाव आल्यानंतर आपण पाहतो की एका धावेच्या मदतीने होते बाद 68 धावा. 7.1 षटकांचा खेळ संपत असताना 7 फलंदाजी ते बाद आहेत. अमोल साळुंके पाहूयात रोहित पवारचा पुढील चेंडू. ओहो इथे पाहतो आपण एक मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर खडी चौकार 4 धावा 4 रन. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांचा सनसनी चौका. चौकाराच्या सय्यड पुन्हा मोठी वाढ. बॅक टू बॅक 2 लगातार चौकार येत आहेत. 76 धावा. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांचा सनसनी चौका.
चांगल्या चेंडूला प्लेस करण्याचा प्रयत्न मैदानी शॉटमध्ये केला होता, स्कूप केलं होतं तिथे चेंडूला. त्यानंतर एक धाव निश्चित मिळेल. आपण पाहतो की धोपलकरवरती डबल सत्ता, 7 फलंदाज बाद असताना 7.4 षटकांचा खेळ संपलेला आहे. हो, क्वाड बियान ठरतोय ते विजय वर्मा, फलंदाज बाद. धक्का क्रमांक असेल ते 8वा. बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. आपण पाहतो की गेल्या 13 दिवस डीजेच्या आवाजातून खऱ्या अर्थानं K79 साऊंड अँड लाईनचे ओनर सन्माननीय प्रवीणजी कुटे मैदानी शॉटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अत्यंत एक लाजवाब फलंदाजी मैदानी शॉटमध्ये करत असतात. मोठी आपण पाहतो की सर्व आमच्या ऑफिशियल टीमच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक येते. लागोपाठच्या 3 विकेट, मला वाटतं 3 षटकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक असेल प्रवीण कुटे यांच्यासाठी असणार आहे. शक्ती आठ षटकानंतर 77 धावा आणि त्यानंतर 8 फलंदाज बाद आहेत. 90 षटकाला होते सुरुवात. वैभव चौधरीच्या हातामध्ये 90 षटकाची आता जबाबदारी असेल आणि त्याला मार्गस्थ केलं गोलंदाज ट्रॅक वरती. तर स्ट्राईक वरती आपण पाहतो अमोल साळुके असेल. पाहूयात वैभव चौधरीचा पहिला चेंडू अमोल यांच्यासाठी असेल. हो, इथे पाहूयात मोठी मोठी अपील मैदानी शॉटमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहतो की निर्धाव चेंडू मैदानी शॉटमध्ये आहे. प्रवीण कुटे यांच्या प्रत्येक, मला वाटतं की लगातार 3 षटकारांसाठी ऑफिशियल टीमच्या वतीनं, मग त्यामध्ये लाईव्ह असेल, स्कोरर असेल, त्याचबरोबर आपले डीजे असतील, आम्ही समालोचक असेल, पंच असतील, यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. लागोपाठ आपण पाहतो की निर्धाव चेंडू मैदानी शॉटमध्ये पाहायला मिळतात. 77 धावा हा धोपलकरवरती असताना त्यानंतर हलक्या तारे खेळायला एक सुंदर तडका, मला वाटतं स्ट्राईक मिळेल तिथे, परंतु फावियात फेकी अस्तव्यस्त होती. तिथे जीवाचं रान करतात प्रवीण कुटे, परंतु पहा मित्रांनो चित्त्याची चपळाई मैदानी शॉटमध्ये पाहायला मिळते आणि आपण पाहतो एका धाबीच्या मदतीने स्ट्राईक वरती घेतलं जाते. आता पारितोषिक असणार आहे लगातार 3 षटकारांसाठी प्रवीण कुटेंच्या ऑफिशियल टीम कडून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. इथे एक मोठी संधी आहे आणि ती संधी निर्माण करायची होती आणि टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय त्या बाहेरचं वळण घेतलं चेंडूला. वैभव चौधरीचा एक लाजवाब चेंडू इथे निर्धाव स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. 78 धाबा 8 गडी बाद असताना पुढे सरसाव देत, मला वाटतं सुत्ताच्या फॉलोत्रमध्ये तिथे गोलंदाजाचा चेंडू पॅकअप गेला. बॅटवरती प्रॉपर मिडल होत नाहीये. अजूनही नामी संधी आहे. त्या संधीचं सोडणं मैदानाच्या आतमध्ये ते प्रवीण कुटे सरांना करायचंय. होय ते फावियाज परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप एक्स्ट्रा कव्हर फोडलाय. सनसनाट जलवा येतोय. 4 धावा फोर रन. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका.
गडी बाद असताना पुढील सामन्याचा नाणेफेक करत आहोत. लोहगड लायन्स विरोधामध्ये देवगिरी ड्रॅगन्स. दोनही संघाला विनंती करतो की नाणेफेकीसाठी आता टॉस बॉक्स मध्ये या. आपलं प्रथम वाघोली कौन्सिल सोसायटी प्रीमियर लीग 2025 मध्ये स्वागत आहे. लोहगड लायन्स विरोधामध्ये देवगिरी ड्रॅगन्स. अंतिम षटकाला सुरुवात होती आणि अंतिम षटक टाकण्यासाठी मनू सक्सेनाच्या विकेटसाठी माझ्या मते अतुल खंडार यांचा 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. एक धाव मिळाली आणि त्यानंतर पाहूयात पुन्हा एकदा नाबी संधी आहे. प्रवीण कुटे यांना मला वाटतं अजूनही एक नाबी संधी आहे. लगातार 3 षटकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक असेल ऑफिशियल टीमच्या माध्यमातून. हो जमिनीच्या आतून खांडून काढला तिथे बॅक टू बॉलर फटका खेळला होता. एक धाव मिळेल, दुसरे धाव मिळणार की काय, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे आणि एका धावेच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती 84 धावा 8 गडी बाद असताना मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. त्यानंतर आपण पाहतो इथे चौकार येणार की काय. चौकार आलाय, 4 धावा 4 रन. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. वाईट चेंडू मुख्यपंच कळवत आहेत. अवंतर धावेच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती 89 धावा 9.3 षटकाचा खेळ 15 षटमध्ये संपत असताना हो इथे पाहतो आपण भन्नाट वेगाचा चेंडू होता. नो प्लस फोर्स नो प्लस मला वाटतं की बाईचा चौकार येतो आणि चौकाराच्या सह्यावरती वाढ होतीये. आताच्या 5 धावा 94 धावा असणार आहेत. फ्री हिट फ्री हिट कसा समाचार मैदानाच्या आतमध्ये घेत आहेत. एक सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर एक धाव मिळेल. एका धाबीच्या मदतीने होते वाढ आणि एका धाबीच्या मदतीने वाढ होत असताना 95 धावा. शेवटचे आपण पाहतो की अंतिम षटकात दिलं 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती इथे प्रवीण खुटे यांनी 2 षटकार ठोकल्यानंतर ऑफिशियल टीमच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक आणि एका धाबीच्या मदतीने होते वाढ 96 धावा. लोहगड लायन्स देवगिरी ड्रॅगन्स दोनही संघाला विनंती राहील नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. शेवटचा पुकार. आणि निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये फ्लोर लेनचा चेंडू होता. 10 षटकानंतर 96 धावा इथे बनवल्यात. तिकोना टायगरच्या संघानं बनवले इथे 96 धावा.
जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. मडू सक्सेना आपण पाहतोय स्ट्राईकला असेल, पहिल्या चेंडूचा सामना करेल. पहिला बॉल आपण पाहतोय सुरेख लेंथ आणि पहिल्या बॉलवरती कुठली धाव नाहीये. एका चांगल्या निर्धाव चेंडूने आपण पाहतोय या दुसऱ्या डावाची सुरुवात. मंडळी 2 गडीचा डाव, त्याला क्रिकेट असे डाव. पहिला डाव पूर्ण झाला. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं खूप चांगली फलंदाजी, 97 धावांचं टार्गेट. या दरम्यान आपण पाहतोय अंगाच्या दिशेने आज चेंडू लेग बी 4 विकेटची अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. विकेट, फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. शुभम को ना, शुभम के खिलाफ किसी ने 3 छक्के मारे तो आपके तरफ से 500 रुपए के ना, जब वो बॉलिंग को आएगा तब मेरे ध्यान में रहेगा अभी. ठीक नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 0 वरती पहिली विकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि 0तून आता पुन्हा एकदा 97 धावसंख्येकडे वाटचाल करायची आहे. 0त जन्मलो आम्ही, 0त वाढवलो आम्ही, 0चे करोडे मंथड शोधू काही. 0तून आता इथे पुन्हा एकदा सुरुवात करावी लागेल. पहिली विकेट खरं तर स्वस्तात गमवली आहे संघाने. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय वेदांत झा. हा बॉल स्लाइस केलाय, पायचा थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक, पॉइंटचा क्षेत्ररक्षक बीट होईल. बॅकवर्ड पॉइंट मध्ये हा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने खाते उघडेल ओमकार गायकवाड. 4 धावा धफलकावरती 1 गडी बाद असताना हा चेंडू स्पोर्ट स्टेप आउट करून सिंगल घेण्याचा प्रयत्न, मात्र निर्धावा चेंडू असेल. हा बॉलवरती कुठली धाव नाही आहे. निर्धावा चेंडू. 4 धावा धफलकावरती 1 गडी बाद असताना 1 गडी मात्र गमावला गेलाय. 97 धावांचं एक मोठं टार्गेट आपण पाहतोय विजयासाठी आणि त्याचा पाठपुरावा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कुठेही संपर्क नाही. पंच मात्र या ठिकाणी कळवत आहेत व्हाईट बॉल. अवंतर एक्स्ट्रा धावफलक 1 ने जाईल पुढे. 5 धावा धावफलकावरती 1 गडी बाद असताना. हा फटका आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने खेळ होता. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. या दरम्यान 2 धावा या ठिकाणी येतील आणि धावफलक 2च्या मदतीने पुढे. 7 धावा धावफलकावरती 1 गडी बाद असताना. पहिल्या षटकाचा खेळ तुम्ही पाहता वेदांत झा बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचा बॉल असेल या षटकातील. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निसटला. विकेट किपरच्या दस्तरामध्ये विसावतोय. निर्धाव स्वरूपात ओव्हरची समाप्ती होती. षटक या ठिकाणी संपल्या पहिल्या क्रमांकाचं.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय 7 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात होतीये. बॉलर नेम प्लीज आपला 12th मॅन पाठवा. बॉलरचं नाव कळवा. प्रदीप सिंग इथे ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात करेल. हा चेंडू हलक्याच्या हाताने स्लाइस केला समोर. 1 धाव या ठिकाणी येईल आणि धावफलक एकडे पुढे 8 धावा धावफलकावरती 1 गडी बाद असताना दुसऱ्या षटकाचा खेळ प्रदीप सिंगच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. खरं तर पॉवर प्लेची पाबंदी लागू असेल. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. नेवाला धरून क्रिकेट स्टेडियम आपण पाहतोय बरेचसे आहेत. अलीकडच्या काही काळामध्ये आपण पाहतोय क्रिकेटच्या नियमांमध्ये बरेचसे बदल देखील झालेले आहेत. बंकड विकेट असेल, व्हाईट बॉलसाठी देखील असेल, नो बॉलसाठी असेल, बरेचशा नियमांमध्ये बदल होत आहेत. खरं तर अपडेट होणं गरजेचं आहे आणि अपडेट राहणं ही काळाची गरज आहे. HFT घड्याळ, नोकियाचा मोबाईल, एम्बेसिटर कार या नामांकित कंपन्या होत्या. मात्र त्यांनी काळानुसार आपल्यात बदल केला नाही आणि आज त्या नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत. हा चेंडू पोचेल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. त्यामुळे काळानुसार बदलणं हे देखील गरज आहे. जशी सिच्युएशन असेल, जशी वेळ असेल तसा खेळ करता आला पाहिजे. बॅटची एज आणि कॉट बिहाइंडचे शिकार. विकेट नंबर 2, फलंदाज बाद. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. रोहित पवार. शरीरयष्टी भरभक्कम, उंच पुरा खेळाडू, अगदी ताडा माडासारखा. असं म्हणतात की जन्म ताडाचा नको, माडाचा नको, जन्म देवा झाडाचा दे. कारण आपण पाहतोय सध्या वृक्ष झाडांची पडझड जास्त प्रमाणामध्ये झालेली आहे. त्यामुळे पर्यावरण देखील आपलं धोक्यात आलंय. त्यामुळे होईल तेवढं आपलं वृक्षाचं जोपासना करणं गरजेचं आहे. जेवढी वृक्ष लागवड करता येईल ती देखील फायद्याची आहे, जेणेकरून पर्यावरण ढासळणार नाही आणि ऋतुचक्र व्यवस्थित चालू राहतील. त्यामुळे वृक्षतोड जी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे त्या वृक्षतोडीला देखील आपण सगळ्यांनी मिळून थांबवलं पाहिजे. होईल तेवढं आपल्या वाढदिवसानिमित्त, आपल्या एखाद्या चांगल्या आयुष्यातील गोड क्षणानिमित्त त्याचे साक्षीदार म्हणून वृक्षारोपण देखील केलं पाहिजे. या माध्यमातून आपण पाहतोय षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. दुसऱ्या क्रमांकाचं 2 गडी बाद, 12 धावा. होईन वेदांत झा आपण पाहतोय आपलं वैयक्तिक दुसरं, तर संघासाठी 3ऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. आपला स्पेल जो आहे 2 षटकाचा, 10 षटकांच्या या मॅच मध्ये 2 षटकाचा कोठा आपला जो आहे तो पूर्ण करतील वेदांत झा. समोर आपण पाहतोय फलंदाज तयार. निर्धाव चेंडू आपण येतोय आणि निर्धाव चेंडू आपण पाहिल्यात या 3ऱ्या ओव्हरची सुरुवात. बारा धावा धावफलकावरती आहेत 2 गडी बाद असताना. ओव्हर क्रमांक 3, 97 धावांचं लक्ष्य. एक सिंगल या दरम्यान येईल आणि एका धावेच्या पद्धतीने धावफलक पुढे. 13 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
13 धावा धावफलकावरती आहेत, 2 गडी बाद. रोहित पवार आपण पाहतो या बॉलवरती कव्हरच्या दिशेने चेंडू ढकलला जाईल. 1 धाव या दरम्यान येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे. 14 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद असताना आजच्या दिवसातील आपण पाहतोय मॅच क्रमांक ही 5 सुरू असताना त्यानंतरचा होणारा जो सामना आहे तो लोहगड लॉयन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये देवगिरी ड्रॅगन्स. दोन्ही संघांना तयार राहायचंय. या दरम्यान हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे. 18 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद असताना सुरेख फटका. मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे बॉलवरती येईल, चेंडूला गॅदर करेल, फेक येईल. या दरम्यान 1 धाव पूर्ण होतीये आणि या एका धावेबरोबर धावफलक पुढे. 19 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद असताना षटक क्रमांक 3. षटकातील हा शेवटचा बॉल. रोहित पवार इच्छुक होता या बॉलवरती मोठा फटका खेळण्यासाठी, मात्र चेंडूने फुलकावडी दिली आणि चेंडू पोहोचला विकेट किपरच्या दस्तरामध्ये. निर्धाव चेंडू. षटकाची समाप्ती. मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. 2 गडी बाद. 19 धावा धावफलकावरती. अजूनही 42 चेंडू आणि 78 धावांचं लक्ष बाकी असेल. रिक्वायर्ड रन रेट कडे देखील आपण लक्ष टाकणार आहोत. 11.14 हा रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय. लोहगड लायन्स संघ आपली प्लेइंग 11 लिस्ट या ठिकाणी जमा करायची आहे. लोहगड लायन्स. फलंदाज इथे होईल बाद. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. बॅटर नेम वैभव. तर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज प्रदीप सिंग. 97 धावांचं लक्ष आहे. 19 झाल्यात, अजून भरपूर धावांची गरज. हा चेंडू हलक्या हाताळण्यासमोर आपण पाहतोय. पुश केला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूला पकडण्यासाठी धडपडत असताना या दरम्यान धावेसाठी धावपळ आणि या दरम्यान 2 धावा गुणराणे बिगविन द विकेटने पूर्ण केल्या जातील. धावफलक 2 धावेच्या मदतीने पुढे सरकेल. 21 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद असताना 40 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत आणि 76 धावेंची गरज. चांगला चेंडू होता. सलमान दिला. बॅट पॅड एकत्रित आणलं, डिफेन्स केला बॉलला आणि त्यावरती कुठली धाव नाहीये. थोडसा समोर लेंथ बॉल, त्यावरती हलक्याशा हाताळलं, हळूवार पडे बॉलला मात्र पुढे पुश केलं, ढकललं आणि 1 धाव या दरम्यान कलेक्ट केली जातीये. 22 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद असताना ओव्हर क्रमांक 4 चा खेळ सुरू असताना 4 चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेत. 3.4 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 2 चेंडू अजून बाकी असतील या ओव्हर मधील. प्रदीप सिंग
बॉलिंग ट्रॅक वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा कुठेही संपर्क नाहीये. अपील तर केली होती विकेट किपरने, मात्र आमचे तुषार बेटे सर त्या ठिकाणी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहे आणि ही अपील त्यांच्यावरती प्रभाव टाकू शकली नाहीये. निर्धाव झेंडू होते 22 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा निर्धाव. ओहो, या दरम्यान बॅट चेंज, पंचांचा बोट आकाशाकडे आणि विकेट क्रमांक 3, फलंदाज बाद. बाद 22 धावा, 36 चेंडू आणि 75 धावेंची गरज. खरं तर साखळी फेरीतले सामने आज संपणार आहेत आणि खरं तर उद्यापासून या स्पर्धेचा फायनल दिवस, मेगा फायनल तुम्हाला उद्या पाहायला भेटेल. अंतिम दिवस, अंतिम महासोहळा, मेगा फायनल, बिग मॅच, बिग शो. उद्या मोठ्या मैदानात बड़े मैच के बड़े खिलाड़ी आपको खेलते हुए नजर आएंगे, क्योंकि आज जो साखड़ी राउंड है वो आज खत्म होगा. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय नितीन भोसले. पहिला चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असेल. 5व्या षटकाला सुरुवात. नितीन भोसले बॉलिंग ट्रॅक वरती 22 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू पंच मात्र यस इथे कळवतायत. पंचांचा कॉल येईल, व्हाईट बॉल. अवंतर धाव आणि धावफलक एक जाईल पुढे. 23 धावा धावफलकावरती 4 गडी बाद असताना अजूनही जर पाहिलं तर प्रतापगड पॉवर संघ थोडासा बॅक फुटवरती आहे. या दरम्यान चांगला स्ट्रोक आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूयात, काय डिसिजन येतंय. पंचांचा कॉल, चेंडू सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4 चौकार. छोटा डीजे ऑपरेटर गणेश दादा कराळे या ठिकाणी डीजे ऑपरेटरचं काम सांभाळतायत आणि बरोबर जिथे षटकार जाईन तिथे षटकाराचा ट्रान्स, जिथे चौकार जाईन तिथे चौकाराचा ट्रान्स, जिथे विकेट पडेल तिथे विकेटचा ट्रान्स आणि जिथे ओव्हर संपेल तिथे ओव्हर संपल्याचा ट्रान्स वाजवतायत. खूप हुशार, बुद्धिवान, चतुर, चालाक असे गणेशजी आमचे आहेत इथे ऑपरेटरिंग करतायत. लहान वयामध्येच डीजे ऑपरेटिंगचं वेड, भविष्यात जाऊन तुम्ही खूप मोठा धुमाकूळ घालू, नाव उज्ज्वल कराल. चौकार आलाय लेग बाईच्या माध्यमातून आणि धावफलक पुढे 31 धावा, 4 गडी बाद. 31 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आतापर्यंत या ओव्हर मधील झालेत. थोड्याशा धावा या षटकामध्ये पाहायला भेटल्यात. यस, पंचांचा कॉल येतोय. चौकार. 31 धावा धावफलकावरती. उलटा चेंडू होता आयकराच्या बॅटने मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. या अगोदरचा चौकार 22 स्वरूपामध्ये आला होता की लेग बाईज बॅट
त्यानंतर एक सिंगल येते 32 धावा धावफलकावरती. फुलटॉस चेंडू पुढे एकदा मिड विकेटच्या दिशेने फटका फसला आणि झेल मात्र तिथे ओहो अप्रतिम झेल. हा झेल खरं तर नजरेत भरण्यासारखा आहे. स्वतःचा बॅलन्स सांभाळला. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. कॅच पकडला त्यानंतर असं वाटलं की तोल जातोय. चेंडू पुन्हा एकदा वरती थ्रो केला आणि पुन्हा एकदा आपल्या शरीराचा तोल समतोल साधत पुन्हा एकदा कॅच पकडला. हा कॅच जर पकडला असेल तर यस फलंदाज OUT आउट. जैसा नाम वैसा काम. नावामध्येच यश आहे आणि आपल्या संघासाठी यशस्वी कामगिरी. खरं तर यशाची यशोगाथा रचण्यामध्ये त्याचा देखील आता हातभार इथे लागला जातोय. खरं तर खेळाडूमध्ये आपण पाहतो जोश पाहिजे, ऊर्जा पाहिजे आणि ही ऊर्जा कुठून मिळते तर ही ऊर्जा तुम्हाला अशा पद्धतीच्या कामगिरीमुळे मिळते. नवीन बॅटर नाव कळवा प्लीज. फलंदाजाचं नाव कळवा. रामा आपण पाहतो नवीन बॅटर. पहिला बॉल सुरेख. बॅट आणि चेंडूचा कुठेही संपर्क नाही. षटक मात्र पूर्ण होतंय 5व्या क्रमांकाचं आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 5 गडी बाद 32 धावा. झाले अजून 5 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 65 धाब्यांची गरज विजयासाठी असणार आहे. आखिरी 5 ओवर बचे और रन चाहिए बिल्कुल भी 65 रन अभी भी जीतने के लिए. कोशिश यहाँ पे करनी होगी क्योंकि एक कोशिश ही है जो आपको विजय दिला सकती है. अगर विजय श्री यहाँ पे खींच कर लाना है तो आपको एक अच्छी बल्लेबाजी यहां से करनी होगी. वाइट बॉल का इशारा अंपायर तुषार मेटेसरीन की तरफ से. वाइट से स्कोर कार्ड बढ़ता हुआ 33 रन स्कोर कार्ड के ऊपर 5 विकेट के नुकसान पे 6ठा ओवर जारी है और गेंदबाज यश को लाया है. पहली गेंद खराब लेंथ के साथ डाली हुई. वाइट बॉल का इशारा आता हुआ. टॉपेज लगाए विकेट के पर गेंद के पीछे दौड़ते हुए 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लेंगे. 1 के साथ स्कोर बढ़ता हुआ 34 रन स्कोर कार्ड के ऊपर 5 विकेट के नुकसान पे 6ठा ओवर जारी. अच्छी गेंदबाजी अभी तक रही है. बिल्कुल भी किसी भी बल्लेबाज को यहाँ पे ज्यादा बड़े स्ट्रोक खेलने का मौका नहीं दिया. सूझबूझ भरी गेंदबाजी बिल्कुल भी मैच में टिके हुए अभी तक गेंदबाजी के साथ. लेकिन बल्लेबाज अभी तक खामोश है. इनकी खामोशी की वजह क्या होगी? ये अच्छा स्ट्रोक है और वो खामोशी उसका मुंह तोड़ जवाब 6 रनों के साथ आया. एक पावरफुल स्ट्रोक सिक्सर. आपण पाहतोय षटकाराच्या मदतीने
स्लोवर चेंडू यशचा आपण पाहतोय हुलकावणी देतोय फलंदाजाला आणि पोहोचतोय विकेट किपरच्या दस्तानामध्ये धाव स्वरूपात 40 धावा फलकावरती 27 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी बडवायच्यात अजूनही 57 धावा. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. या 3 चेंडूमध्ये एक वाईट, एक सिंगल आणि एक षटकार. 8 धावा आतापर्यंत आलेल्या आहे. धावांची गती वाढवावी लागेल. पुढे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. इथे अजून एक धावा चेंडू पाहायला भेटेल. धावफलक स्थिर असेल 40 अंकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन चेंडू या षटकातील बाकी. यश बॉलिंग ट्रॅक वरती. लेंथ बॉल आणि त्यावरती एक मोठा तगडा प्रहार. चेंडू पोहोचेल सीमारेषा पार. येतोय दमदार षटकार. सेहेचाळीस धावा आपण पाहतोय धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडीशी रंगत वाढतीये सामन्यामधील. इथे टॉप एज लागला गेलाय मात्र नशीब बल तर नो मॅच मध्ये चेंडू आणि त्यानंतर एक सिंगल. 6 ओव्हरचा खेळ झाला. 6 षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक आपण पाहतोय 5 गडी बाद 47 धावा. मध्ये सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज किरण चोरे. फील्ड सजावट लावत असताना आपण पाहतोय किरण चोरे यांना बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर क्रमांक 7 मध्ये 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 50 धावांचं लक्ष. डेड बॉल असेल. मृत चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. रनअप मध्ये काही अडथळा आला आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरती गोलंदाज किरण चोरे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. विकेटच्या पाठीमागे आपण पाहतोय बॉल अडवला जातोय. धाव कुठली नाहीये. धाव चेंडू. 23 बॉल आणि 50 धावांचं लक्ष बाकी. किरण चोरीची गोलंदाजी आपण पाहतोय या षटकामध्ये. एका बाजूने रामा भारती 7 चेंडूमध्ये 13 धावा तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो वैभव चौधरी 8 चेंडूमध्ये 13 धावा. दोन्ही फलंदाज एकाच अंदाजामध्ये एकाच शैलीमध्ये फलंदाजी करताना पाहायला भेटत आहेत. मात्र आता फलंदाजांची शैली अंदाज थोडासा आक्रमक होणं गरजेचं आहे. डॉट बॉल येईल आणखी अजून एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. जिंकण्यासाठी तुम्हाला तुमच्या फलंदाजीतून आता काही षटकार चौकारांची देखील गरज असणार आहे. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय उंची तर मिळाली आणि कॅच मात्र ड्रॉप होतोय. कॅच छुटा दिल तुटा. 1 रन याचबरोबर पूर्ण होतीये. धावफलक 1 पडे 48 धावा धावफलकावरती. शेवटचे 21 बॉल आणि 49 धावेंची गरज. किरण चोरे केवळ 1 धाव आतापर्यंत 3 चेंडूमध्ये खर्च केली आहे. नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 7 मध्ये सुरू असताना किरण चोले बॉलिंग ट्रॅक वरती. खरं तर गोलंदाज स्वतःहून ज्यावेळेस क्षेत्ररक्षण सजवतो त्यावेळेस आत्मविश्वास असतो त्याच्याकडे आणि जसं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये लावलं जातं त्याला अनुषंगून गोलंदाजी
हे एक चांगलं सूत्र, एक चांगलं समीकरण किरण चौरेने जुळवलंय. इथे पाहायचंय खोलवर टप्प्याचा बॉल होता, स्लाइस केला हलक्या हाताने, एक धाव या दरम्यान कलेक्ट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे 49 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 5 गडी बाद असताना 2 चेंडू अजूनही षटकातील बाकी असतील. स्ट्राईकला रामा भारती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज आणि कॉट बिहाइंडचे शिकार. धक्का क्रमांक 6, फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाजाचं नाव कळवा. प्रतीक गुप्ता नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तर इथे आपण पाहतोय लोहगड लॉयन्स संघ आपली प्लेइंग 11 अजून आलेली नाहीये. त्याचप्रमाणे शिवनेरी ट्रॅकर संघ, लोहगड लॉयन्स संघ आपली अजून प्लेइंग 11 आली नाहीये. देवगिरी ड्रॅगन संघाची प्लेइंग 11 या ठिकाणी पोच झाली आहे, त्यामुळे आपली प्लेइंग 11 जमा करा. त्या बॉलवरती आपण पाहतोय कुठली धाव नाहीये. निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती करेल. 7 षटकाचा खेळ संपलाय. 7च्या धाव गतीने बनवला गेला. त्या 7 षटकाची समाप्ती आणि 49 धावा, 6 विकेट. ओव्हर क्रमांक 8 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. बॉलर नेम शुभम करके आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे. ओव्हर क्रमांक 8 मध्ये 18 चेंडू आणि 48 धावांचं एक मोठं लक्ष अजूनही बाकी. यस, शुभम करकेच्या सलग 3 षटकारांसाठी प्रभाकर सिंग यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. या दरम्यान हा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार. चार धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे 53 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. शुभम करकेच्या सलग 3 षटकारांसाठी आपण पाहिलं तर प्रभाकर सिंग यांच्याकडनं 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. 53 धावा धावफलकावरती. या दरम्यान वैभव चौधरीच्या बॅटमधून हा चौकार आलाय. पारितोषिक मात्र षटकारांसाठी असेल. इथे प्ले अँड मिस, डॉट बॉल इन. निर्धावा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 16 चेंडूंचा खेळ अजून बाकी असेल आणि 44 धाब्यांची गरज विजयासाठी. एक धाव या दरम्यान घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे 54 धावा धावफलकावरती. 6 गडी बाद असताना 15 चेंडू आणि 43 धावा. 3 चेंडू आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण पाहतोय.
54 धावा धावफलकावरती 6 गडी बाद. एक धाव्या दरम्यान येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे 55 धावा धावफलकावरती. षटकारांसाठी मात्र पारितोषिक प्रभाकर सिंग यांच्या वतीने. मात्र अजून एकही षटकार या ओव्हरमध्ये पाहायला भेटला नाहीये. 2 बॉलमध्ये 2 षटकार आले तर प्रभाकर सिंग यांच्याकडं 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. पाहूयात हे शेवटचे 2 बॉल, त्यावरती षटकार पाहायला भेटेल का. फुल टॉस चेंडू आणि फुल ट्रोल केलाय त्याला. सीमारेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी येतोय दमदार षटकार. आणि अजून एक षटकार जर आला तर 500 रुपयाच्या मानकरी असतील वैभव चौधरी. फुलटॉस चेंडू मात्र ॲक्युरस बॅट. हा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर 4 धावेंसाठी चौकार. धावफलकावरती धावसंख्या 65 धावा. 12 चेंडू आणि 32 धावेंची गरज. आठ षटकांचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 16ची धाव गती प्रति षटका मागे आवश्यक असणार आहे विजयासाठी. 12 चेंडू आणि 32 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 9 मध्ये आपण पाहणार आहोत. किरण चोरे वैयक्तिक आपलं दुसरं षटक संघासाठी. आपला 2 ओव्हरचा जो स्पेल आहे तो पूर्ण करेल. अगोदरचं षटक खूप सुंदररित्या हाताळलं गेलं. 12 बॉल आणि 32 धावा. इथे पाहायचंय यष्टांचा भेद आणि त्रिफळाची फलंदाज इथे होईल बाद. नवीन फलंदाज इरफान. लोहगड लायन्स संघानं टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी देवगिरी ड्रॅगन संघाला आमंत्रित केलं जाईल. प्ले ॲट बेस. मोठी अपील होती मात्र अपीलला दाद भेटत नाहीये. आणि दीड धावा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 65 धावा धावफलकावरती 7 गडी बाद असताना शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 32 धाव्यांची गरज विजयासाठी असेल. किरण चोरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. खोलू टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने फटका आपण पाहतोय. जवळ समांतर एक सिंगल या ठिकाणी येते. धावफलक 1 ने जाईल पुढे. 66 धावा धावफलकावरती. 9 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण.
दमदार स्ट्रोक. सीमारेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी आलाय षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे 72. लगातारचा दुसरा पॉवरफुल स्ट्रोक. सीमारेषेच्या बाहेर दमदार षटकार. शेवटचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा. 2 षटकारानं मॅच मधली हवा कायम केली आहे. 7 मध्ये 19. 7 चेंडू 19 धावा. हा चेंडू फार महत्वाचा ठरेल. उलटा चेंडू समोरच्या दिशेने हा स्ट्रोक आणि व्हॉट अ कॅच. बेस्ट कॅच आहे देखील हा एक अद्भुत कॅच. विकेट फलंदाज बाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सहा चेंडू आणि 19 धावा. शेवटचं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. तर खेळपट्टीवरती आपण पाहणार आहोत इरफान. स्ट्राईकला असतील. 2 चेंडूचा सामना नक्कीच केलाय, मात्र फक्त 1 धाव बनवू शकलेले आहेत. पाहूयात इथे काही चमत्कार होईल का, क्योंकि चमत्कार है तो नमस्कार है. शेवटचं षटक शुभम करके आपण पाहतोय आणि शुभमच्या या ओव्हरमध्ये जर 3 षटकार खेचले तर प्रभाकर सिंग यांच्याकडनं 500 रुपये. वाईट बॉल येईल. अवांतर एक्स्ट्रा धाव फलक पुढे 79 धावा. आता 6 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज आहे. 3 षटकार आवश्यक असणार आहे. एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. विजयासाठी पाहिजेत अजूनही 14 धावा. एकच बॉल झालाय. बॉल द्या. तर 80 धावा आपण पाहतोय धावफलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 चेंडू आणि 14 धावा. स्ट्रोक आपण पाहतो फॉलो थ्रो मध्ये अडवला जाईल. डॉट बॉल येतोय. प्रेशर थोडासा क्रिएट होईल फलंदाजावरती.
कारण 4 चेंडू आणि 14 धाब्यांची खेळी इथून पुढे आवश्यक असणार आहे प्रतापगड पॉवर संघाला. उलटा चेंडू टॉप एज घेतला बॉल नाही. सेकंड स्लिप मध्ये बॉल मात्र अडवला जाईल. एकच धाव येते. 84 धावा फलकावरती. शेवटचे 3 चेंडू आणि पाहिजे 13 धावा. अब 3 की कहाणी बचे और 13 रन चाहिए. 3-13 काय होणार या चेंडूवरती? एक मोठा फटका आवश्यक असेल. बॅट तर फिरवली पाहायचंय. हा चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. दमदार षटकार. या शॉट मध्ये 2 चेंडू शेवटचे आणि 7 धाब्यांची गरज. मॅच मात्र कुठे गेली नाहीये. दोन्ही संघासाठी मॅच ऑन असेल. स्लोवर चेंडू टॉप एज घेतला आणि कॉटन बोल्ड फलंदाज इथे होईल बाद. ही 7 धाब्यांची गरज असेल. वाईट नोट जर एखादा आला तर अजून थोडीशी मजा, थोडंसं ट्विस्ट मॅच मध्ये येईल. शेवटचा बॉल आणि 7 धाब्यांची गरज. शुभम करके आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. आणि या दरम्यान झेल टिपला गेला. विकेटचा पतन आणि या मॅच वरती शिक्कामोर्तब केला तो विजयाने. तिकोना टायगर.